तर आपण जे बघतोय आपण हे सनफ्लॉवरचा प्लॉट आहे. तर यात आपण 12 व्हरायटी आपल्याला डिस्प्ले केलेल्या आहेत तिथं. तर ह्या फक्त डेकोरेशन पर्पज साठी युज केल्या जाणाऱ्या व्हरायटी आहेत. तर जे आपण पहिली व्हरायटी बघतोय ही सोंजा व्हरायटी आहे. ही फक्त डेकोरेशन पर्पज साठी जे बुकेला वगैरे फुलं यूज होतात त्यासाठी युज केली जाणारी व्हरायटी आहे. जे फक्त बुकेसाठी युज केली जाणारी व्हरायटी आहे. ह्याचं एका एकर मध्ये 12 ते 13,000 रोपं बसतात. त्यानंतर एका झाडाला 15 ते 20 फुलं एका टायमिंग लागतात. तर पुढे जी व्हरायटी बघतो आपण जे हाईटवाली मोठी हाईटवाली तर त्याला एका झाडाला कमीत कमी 7 ते 8 फुलं लागतात. ते पण फक्त ऑइल सीड नसेल ते फक्त डेकोरेशन पर्पज साठी युज केली जाणारी व्हरायटी आहे. ह्याचा रेट मार्केटला आता बघायला गेला पुणे मार्केटला तर ह्याला 7 ते 30 रुपये आता पुणे मार्केटला दर आहे. ह्याची व्हरायटी कटिंग गोल्ड व्हरायटी आहे. ह्याला 7 ते 8 फुलं लागतात. हो ह्याच्या आता थेऊर मध्ये ना आता ही जर्मनीची कंपनी आहे बेनरी कंपनी जर्मनीची. तर ना ह्याचं सीड घेऊन आता आपल्या इंडियामध्ये थेऊर मध्ये प्लांटिंग म्हणजे रोप तयार करायचे चाललेले आहेत. तर ते रोप तुम्ही घेऊ शकता तिथून. पहिला हार्वेस्ट किती महिन्याला येतं? आता 2 महिन्याचा प्लॉट आहे हा. पहिला प्लॉट हार्वेस्टिंग आलेला आहे 2 महिन्यात येतं. 2 महिन्याचं. हा नाही ह्या 12 व्हरायटी आहेत पूर्ण इथून चालू त्याकडे पर्यंत 12 व्हरायटी आहेत. त्या फक्त आहे ना फक्त डेकोरेशन पर्पज साठी युज होणारी फुलं आहेत. म्हणजे ह्यातनं तेलाचं उत्पन्न काही नाहीये. तेलाचं उत्पन्न 12 व्हरायटी मध्ये कुठंच नाहीये. म्हणजे शेवटला उत्पन्नाचं भेटतील. त्या फक्त शो साठी म्हणजे जे बुकेला वगैरे युज होतात ना फुलं त्यासाठी युज होतात. ह्याचं बियाची कंपनी आता जर्मनीला कंपनी बियाची बेनरी कंपनी आहे. तर ह्याचं प्रिसिजनने आपल्या इंडियामध्ये प्रोडक्शन चालू केलेलं आहे. आता त्यांचं सीड घेऊन ते रोप तयार करतात. तुम्हाला थेऊर मध्ये त्याचं रोप भेटून जाईल. आता 2 महिन्याचा जो बघतोय तो 2 महिन्याचा प्लॉट आहे आता. तर ह्याच्यात तुम्हाला 2 महिन्याच्या पुढे हार्वेस्टिंग फुलांची चालू होते. 7 ते 8 महिन्यापर्यंत हार्वेस्टिंग चालू होते नाही का. ह्याच्यात नाही ना ह्याला काही ऑइल सीड नसल्यामुळे ना ह्याला पेस्ट अँड डिसीजचा अटॅक होत नाही कोणतं. ह्यातनं फक्त आहे ना फुल ग्रोथ साठी वगैरे 1 ते 2 फवारण्या करायला लागतात. फुल मार्केट आता ज्यावेळेस तुम्ही प्लॉट लावताल त्यावेळेस तुम्ही मार्केटचा सर्वे करताल. पुढून रिक्वायरमेंट कशी म्हणजे बुकेसाठी यूज असेल तर थोडीशी लांब कट करायला लागतात फुलं. म्हणजे जर डेकोरेशन पर्पज थोडी कमी लागतात नाही का. म्हणजे जे लग्नाला वगैरे डेकोरेशन त्यासाठी तर मग थोडीशी कमी लागतात. मग तुम्ही मार्केटचा सर्वे करून तुम्ही त्याचं हे करू शकता नाही का कटिंग कशी करायची. या पूर्ण ज्या 12 व्हरायटी आहेत ना त्या फक्त डेकोरेशन पर्पज साठी याचा यूज आहे फक्त.